मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेवतो. आज बावनकुळेंनी एक ट्विट केलेलं आहे. तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक युद्ध सुरू झाले. तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची जी प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका. आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं, तो विचार तुषार गांधींमध्ये नाही. असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहेत. त्या वादामध्ये आम्ही का पडावं? आमची इच्छा होती त्याने आमच्याबरोबर राहावं. आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं. आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं. पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता. त्याच्यामुळे मग आमचा नाईलाज झाला. पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. बावनकुळेंनी एक ट्विट केलेलं आहे. ते असं त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेंची अहंकाराची भाषा आहे. लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत आवाज आला असता. मोदीचं नाणं जे आहे बरं का, हे घासून पुसून गेल्या 10 वर्षात गुळगुळीत झालेलं आहे. मोदीने नोटबंदी केली आणि 2000ची नोट जी होती ती रद्द केली. ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी. ती आता चालत नाही. ती आता चालत नाही बाजारात. कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही. आता त्याच्यावरती मी काय बोलतो? आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे बरं का. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे. आता या ढब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. ते एक वाक्य असे लिहिले बरोबर आहे. उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारगोटी केली आहे. हा, त्यांची गोटी म्हणतात. स्वतःची गारगोटी केली आहे. अच्छा अच्छा, ती स्वतःची गारगोटी आहे बघा जरा. नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का? पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले. काल मोदी असं म्हणतायत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत, मुघल विचाराचे आहेत. म्हणजे काय? इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात. हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो? कोण मटण खाताय, कोण चिकन खाताय, कोण फिश खाताय? देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते. त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही. खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात, पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो. बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून, गोमांस निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 550 कोटी रुपये निधी घेतलाय. त्याच्यावर मोदींनी बोला. मग कोण मटण खात आहे आणि कोण गोमांस खात आहे 550 कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू द्या. मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतात. विकासावर बोला. राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही 30 लाख रिक्त पदं भरू, याला दिशा म्हणतात. नोकऱ्या देऊ, याला दिशा म्हणतात. तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय, हा तुमचा प्रचार. मग तुम्ही काय खाताय? भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवार देण्यासाठी भाजपचा विरोध सुरू आहे. आम्ही काय असं आहे की हा जो मिंदे गट आहे, जो स्वतःला खरी शिवसेना समजतो, त्याची लायकी भाजपकडे दाखवत आहेत. यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये. कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या
हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे. ह्याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्रात ते स्पष्ट होतं. अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल असं त्याचं अमोल कीर्तिकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते. अमोल कीर्तिकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढंच मी सांगू शकतो. राऊतसाहेब, मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आहे, त्यात गारपीट आणि अशा पद्धतीने काल झालेलं खूप गंभीर विषय आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. रावसाहेब दानवांकडे जा, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा, या विषयावर कारवाई करायला सांगा. कोण मटण खातं आणि कोण चिकन खातं आहे यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोला. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे, विरोधकांकडे काहीच नाही. तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काळ ठरवेल. आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे. लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला. भूत आला म्हणतात, भूत आलं. लोकांना आता हा चेहरा नको. मुलं घाबरत आहेत. गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरत आहेत. हा चेहरा नकोय लोकांना. बोलू द्या फडणवीसांना. बरं, काही भुताटकी आहे भाजप म्हणजे, त्याचं नेतृत्व म्हणजे. फडणवीस असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर, करा ना. आणि 10 कामं तरी सांगावे. मोदींनी सांगावीत ना. म्हणून ते म्हणतात ना, विरोधक मटण खातात, विरोधक चिकन खातात, काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात. ज्या देशाचा प्रधानमंत्री 10 वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी, मटण, चिकन आणतो, त्याच्याकडे कोणत्या मुद्दे आहेत विकासाचे? ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं. आम्ही टोमणे मारत देतो. राहा. टोणग्यांना टोमणेच मारावे लागतात. एक सर्वे झालेला आहे, त्यामध्ये पुढारी आणि लोकमत सर्वेक्षण झालं. एनडीएला 46% आणि इंडिया आघाडीला 34% कौल देण्यात आला.